विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात। अशातच महायुती महाविकास आघाडी यांच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात। पण याच निवडणुकीमध्ये अपक्ष देखील मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या मैदानात उतरलेत आणि एकदा नाही तर दुसऱ्यांदा देखील मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून गीता जैन या अपक्ष म्हणून पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बघायला मिळतात। आपल्यासोबत स्वतः गीता जैन आहेत। गीताजी, स्वागत आहे तुमचं साम टीव्हीला। गीताजी, जसं मी म्हणाले की अपक्ष म्हणून तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरलाय। त्याच्या अगोदर देखील अपक्ष म्हणून तुम्ही फॉर्म भरलेलात आणि जिंकून आलेलात, तुमचं कामही बघितलंय लोकांनी, पण तरी देखील आज अपक्ष म्हणूनच तुम्हाला निवडणूक लढावी लागते का? बघा, 2019ला ही मला आशा होती की पार्टीची तिकीट भेटणार आणि नकारली। हरकत नाही, मी निर्णय घेतलं की आपण अपक्ष लढूया, कारण लोकांसाठी लढायचं होतं, शहराच्या विकासासाठी लढायचं होतं। मी लढली आणि ते निर्णय योग्य ठरला। इतिहास परत तेच आहे, सेम 3 उमेदवार परत रिंगणात आहे जे पहिलेही होते आणि परत ते निर्णय मी या शहरांच्या विकासासाठी लोकांसाठी घेतलेलं आहे। आणि मला अशी आतून हे वाटते, एक गॅरंटी वाटते की नाही, लोक माझं बरोबर आहे म्हणून माझा हा निर्णयही खोटा ठरणार नाही। मला खात्री आहे की बॅट्समॅन जे चिन्ह आहे ते खूप छान असं चिन्ह आहे। पहिले बॅट होता, आता बॅट्समॅन आहे। हा चिन्ह पण माझं जवळचं चिन्ह आहे, म्हणजे एक आपुलकीशी झाली आहे त्या चिन्हाबरोबर। तर नक्कीच चौकार सिक्सर सगळं मारायचं आपल्याला। मी 2002ला पण अपक्ष होती, आता 2019लाही अपक्ष होती आणि जिंकली। तर मला आता अपक्ष असं फारसं काही धाकधूक आता होत नाही अपक्ष म्हणून। पण तीच तुमची किमया बघून 2012ला बीजेपीने तुम्हाला तिकीट दिलं होतं आणि तुम्ही तेव्हा जिंकलेलात। मग महापौर म्हणून देखील तुम्ही सत्ता गाजवली, त्याच्यामुळे मीरा भाईंदरची पूर्ण नस तुम्हाला माहिती आहे। बिलकुल, मी तेच सांगितलं की यस, यावेळी अनफॉर्च्युनेटली म्हणजे तिकीट का नाकारला, लोकांचा एक रोष आहे की ताईला तिकीट का नाकारलं, काय कमी होती। म्हणजे ज्यांना तिकीट दिलं कंपॅरेटिव्हली स्वच्छ छवी, नो भ्रष्टाचार, मी केलेले काम, मी लोकांबरोबर अगदी ग्राउंड लेवलवर जुळून राहिलेली आणि तिकीट नकारायचं काही कारणच नसते, पण तरी तिकीट नाकारली गेली। आता बरेच माणसांनी कारण विचारलं, तुमचं मला वाटते नेक्स्ट क्वेश्चन असणार तिकीट का नकारली, राईट? बघा, प्रत्येक एक राजकीय पक्षाची काहीतरी केव्हा ना केव्हा मजबुरी होत असते। आता या फील्डमध्ये एवढे वर्ष काम करताना मला असं वाटते की या पक्षाची ही काही मजबुरी असेल। कारण काय का आता मी जे बघते की आपण एक विचारधारा आपली हिंदुत्ववादी ते असून सुद्धा आपण नवाब मलिकाला कुठे ना कुठे इनडायरेक्टली सपोर्ट झालाय। म्हणजे एक पार्श्वभूमी त्यांची अपराधिक आहे तरी सपोर्ट झालाय त्यांना दाखवायला। आपण सांगतो की होय होय आम्ही विरोधात आहोत, पण तुम्ही त्यांनाही एक्सेप्ट केलंय। आता मनसेला सपोर्ट करताय। आमच्याकडे बरेच मारवाडी गुजराती यूपीवाले आहे, म्हणजे मेन वोटरच आमचे ते आहे, पण कुठली तरी सीटमध्ये मनसेला बीजेपीने सपोर्ट केलाय। इथले लोकही दुखवले गेले आहे, मारवाडी वगैरे, पण तरी पक्षाची मजबुरी काहीतरी असेल म्हणून ते सपोर्ट केलंय। तर असंच माझ्या बाबतीत होऊ शकते, काहीतरी मजबुरी तेव्हाही होईल त्यांची आणि ते मजबुरी कदाचित फार मोठी असणार म्हणून मला तिकीट नकारला गेलाय। अदरवाईज कंपॅरेटिव्हली म्हणजे सामान्य माणूसही सांगते, जेव्हा 2 कॅरेक्टरला कंपेअर केलं जाते तेव्हा त्यांचं झुकाव नेहमी गीता जैन असते आणि ते जनतेने प्रूव्ह केलं आहे। आय डोंट हॅव टू प्रूव्ह इट। एक्झॅक्टली, माझा तोच प्रश्न होता की एकीकडे गीता जैन ही छबी जर आपण बघितली तर एक महिला म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं रिंगणात उतरलात, एक सक्षमपणे काम केलेलं बघायला मिळालं आणि आपल्याच लाडक्या बहिणीला या ठिकाणी तिकीट नाकारलं म्हणून खरं तर ती चर्चा मोठ्या प्रमाणात होतीये तुमच्याबद्दल। एक्झॅक्टली, म्हणजे किती विरोधाभास बघा। एक लाडकी बहीण योजना ते चालवली गेली आहे आणि त्याच लाडकी बहीणकडून तुम्ही त्याचा जे हक्क आहे ते हिसकावून घेतलंय। हे 2 जे ऑपोजिट गोष्ट आहे ते इथे लोकांना फारच रोषमध्ये आणलाय का बाबा, लाडकी बहीण तुम्ही एक बाजू करताय,
लाडकी बहीण म्हणजे प्रत्येक महिन्याला काय देणं तेच नव्हे. लाडकी बहीण म्हणजे प्रत्येक महिलाला, प्रत्येक बहिणीला सन्मान द्या. फक्त पैसे नको, त्यांना त्यांचा हक्क, त्यांचा सन्मान द्या. पण ते जर तुम्ही करू शकत नाही आहात तर कुठेतरी एक क्वेश्चन मार्क नक्कीच येणार. दुसरीकडे तुम्ही आणखीन एक मुद्दा अधोरेखित केलेला आहे, तो म्हणजे नवाब मलिकांचा. तर तुम्हाला वाटतं की म्हणजे शिवसेना जेव्हा भाजपसोबत आली तोपर्यंत सगळं ठीक होतं असं वाटतंय तुम्हाला? आणि नंतर मग अजितदादा जेव्हा भाजपसोबत आले मग तेव्हा कुठेतरी बिनसलं असं वाटतं? बघा, मला माहित नाही, मी फक्त ऐकलंय का संघनी पण त्याचा विरोध केलाय. हे गोष्टी वरचा निर्णय आहे. मी खूप छोटी आहे सगळ्यासाठी बोलायला. बट आय डोंट नो वरिष्ठांनी हे निर्णय का घेतला आणि त्याचे काय फायदे झाले, काय नुकसान झाले. मी परत एकदा सांगते की वरिष्ठांनी जे काही केलं असेल तर त्यांचे विचार, त्यांना काहीतरी चांगलं वाटलं असेल त्यात ते केलं असेल. आता ऍक्शन रिएक्शन रिझल्ट बघूनच करणार ते निर्णय खरं होतं की खोटं होतं. बरोबर, कारण गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही अपक्ष जरी निवडून आला असलात तरी तुम्ही महायुतीला पाठिंबा दिलाय. महायुतीला पाठिंबा देण्याचं नेमकं कारण काय होतं तुमचं? म्हणजे तेव्हा 2019ला जेव्हा निवडून आलात तेव्हा? बघा, 2019ला मी महायुतीला नाही, तेव्हा महायुती नव्हती. द फर्स्ट डे मी बीजेपीला ऍज अ बीजेपी सपोर्ट केला होता आणि मी इथे लोकांना वायदा केलेला की मी बीजेपीलाच सपोर्ट करणार. मला उद्धवजींनी बोलवून मंत्रीपद ऑफर केलेला तरी मी ते नाकारून, कारण मी इथल्या लोकांना वायदा केलेला मी बीजेपीत जाणार. मी गेली बीजेपीला, मी सपोर्ट दिला. पण दरवेळेसारखा मी आता परत तेच मुद्दा आणणार की जेव्हा जेव्हा माझी गरज पडली तेव्हा तेव्हा मी बीजेपीसाठी मदत केली. मला एक, तुम्ही आता माझं हे ऍक्शन मध्ये बघितलं असेल, मला त्या पक्षाबद्दल बिलकुल राग नाहीये. माझी लढाई पक्षाशी नाहीच आहे. माझी लढाई त्या पक्षातल्या एक व्यक्तीशी आहे. मी आणि नरेंद्र मेहता पहिले दोघे एकच पक्षामध्ये होते. मी आमदार लढवायचा निर्णय केला. तिथे आमचं एक मतभेद निर्माण झालं आणि पुढचं इतिहास जे झालं, मी अपक्ष उभी राहिली आणि त्यांना हरवलं. परत बीजेपी जॉईन केला म्हणजे एक क्लिअर होते की माझा राग पक्षाबरोबर नाहीये. मोदीजीला मी आयडल मानते आणि आताही म्हणजे मला दुसरा विचारच येत नाही. तर हे एक डीएनए आहे, यू कांट हेल्प इट. पण मग जसं मोदीजी यांना तुम्ही मानताय, पण दुसरीकडे आपण जर बघितलं तर तुम्ही शिवसेनेला देखील आता सपोर्ट करताय. म्हणजे एकनाथ शिंदे यांना देखील तुम्ही सपोर्ट करताना बघायला मिळत आहे. कुठेतरी एकनाथ शिंदे यांना सपोर्ट केलाय म्हणून बीजेपीने तुम्हाला तिकीट नाकारलं का असं वाटतंय का तुम्हाला? कारण एक गट नाराज होता भाजपचा की तुम्ही शिवसेनेला का सपोर्ट करताय म्हणून. भाजपचा एक गट या ठिकाणी नाराज होता आणि त्यांनी तुम्हाला अपोज केलं अशी देखील माहिती मिळते. त्या गटातले प्रत्येक व्यक्तीला माहित होता की मला गुवाहाटी शिंदेजी बरोबर पाठवणारे कोण होते. मला देवेंजींनी बोलवून तिथे पाठवलं होतं आणि मला प्रश्नही तेव्हा मला पडलं ते मी विचारलंही होतं, वाय गुवाहाटी? इफ यू वॉन्ट मी टू बी इन बीजेपी, वाय गुवाहाटी? अँड देन ही एक्सप्लेन मी समथिंग आणि त्यांचा आदेश घेऊन मी गुवाहाटीला गेलेली. आता ही तिकीट देताना जेव्हा त्यांचं दोघांचं शिंदेजींनी हे सीट पकडून ठेवली होती, ते माझ्याबरोबर तिथे होते म्हणून हा सीट माझी आहे आणि माझ्यातर्फे लढणार, तेव्हा फडणवीसजींनी सांगितलं पाठवणारा मी आहे म्हणून आम्ही बीजेपीत ताईला तिकीट देऊ आणि बीजेपीकडून ते लढणार. तर हे जे संभ्रम निर्माण झालाय ते देवेंजींनी स्वतःनी येऊन मला असं वाटतं की क्लिअर करावं, कारण मी बोललेलं एकही शब्द खोटा नाहीये. बरोबर, म्हणजे तुम्हाला प्रॉमिस दिलं होतं 100%. मी तेच सांगते की त्यांनी बोलवून गुवाहाटीला पाठवलं म्हणून ते क्लेम करू शकते की भाईंदरची सीट आमची, मीरा भाईंदरची सीट आमची आहे कारण ताईला मी बोलवून पाठवलेला. ही क्लेम्ड ऑन दॅट पॉइंट. बरोबर, पण तरी देखील जे आहे ते तुम्हाला प्रॉमिस दिल्यानंतरही मेहतांना तिकीट त्या ठिकाणी देण्यात आलं. मग हे नेमकं बिनसलं कुठे असेल तुम्हाला काय वाटतं? मी कुठे बिनसलं असेल? आताच सांगितलं तसं की मजबुरी काय आहे ते वरिष्ठांनी येऊन सांगावं. पण मी लोकांसाठी आणि या शहराच्या विकासासाठी लढणारच आहे आणि मला संपूर्ण खात्री आहे की जे महिला एवढं संघर्ष करून लोकांसाठी झुजते, हिंदुत्वाची विचारधारा घेऊन चालते आणि पार्टीची विचारधारा पण जर हिंदुत्वाची असेल तर काही कारण नसताना जर तिकीट नकारला तर हा एक नक्कीच अन्याय झालाय माझा. पण मग तुमच्यावर असा आरोप देखील होतोय की तुम्ही भाजपच्या काही नेत्यांना राक्षस म्हणून देखील संबोधताय. हा आरोप तुमच्यावर केला जातोय, नेमकं काय आहे, गणित काय ते? बघा, एका भाषणमध्ये मी एक
त्या व्यक्तीला म्हणजे आपण राक्षस कुणाला सांगतो? काही असे गुण असेल, राक्षस पण शेवटी ईश्वरनी क्रिएट केलेलं एक मनुष्यासारखा प्राणीच आहे, पण त्यातले जे दुर्गुण आहे म्हणून आपण त्यांना राक्षस सांगतो. तर ते दुर्गुण मोजताना म्हणजे ते भ्रष्टाचारी असो, बलात्कारी असो, ब्राईब घेतलेला माणूस असो, लोकांची जमीन हडपणारा माणूस असो, म्हटलं एवढे सगळे दुर्गुण असणारा माणूस कसं असणार? आता मॉडर्न जमाना आहे तर राक्षस असे काही सिंग वगैरे वाले नसते जसं सिरियलमध्ये दाखवतात. तर मी सांगितलं हे जे दुर्गुण आहे तो माणूस राक्षस आहे आणि त्या राक्षसांनी एक नरेटिव्ह सेट करायला लावलाय जे आपले माननीय योगीजी म्हणजे ते आदरणीय एवढे उच्च विचार आणि कट्टर हिंदू ते सांगतात कटोगे तो बटोगे. पण हा राक्षसी वृत्तीवाला माणूस हा योगीजीचा कोट करतोय कटोगे तो बटोगे, हा लायकच नाहीये ते सांगायचं. हा हिंदू मुळात तो हिंदू विचारसरणी कुठे पाळतोय? तर याला हक्क नाहीये, या राक्षसाला कटोगे बटोगे सांगायचा हक्क नाहीये. त्या सांगितल्यावर कुठे मी योगीजीचं नाव घेतलं नाही, कुठे उत्तर प्रदेशचं नाव घेतलं नाही. मी मीरा भाईंदरसाठी बोलतीये आणि मीरा भाईंदरमध्ये हा एक व्यक्ती राक्षसी वृत्तीवाला आहे हे मी सांगते. तर मेहताजीसाठी स्वतःसाठी सांगितलेले मग काय केलं त्याने? ते मराठीत काय म्हण आहे, दुसरो के कंधू पे बंदूक रख के चलाने का, बस तेच चाललंय. मग योगीजीचं नाव जबरदस्तीचं घुसवून माझ्यावर एक नरेटिव्ह सेट करलाय का तुम्ही योगीजीला राक्षस सांगितला. मी योगीजीला राक्षस कधी सांगूच शकत नाही. मला एवढं आदर आहे त्यांच्याबद्दल, त्यांचं हिंदुत्वाची भूमिकाबद्दल की मी त्यांना फॉलो करते आहे. 22 जानेवारीला पत्थरबाजी जेव्हा झाली तेव्हा त्यांचं एक चेहरा समोर ठेवून मी पत्थरबाजीकडे उभी होती आणि दुसऱ्या दिवशी बुलडोजर बोलवलं. माझे आदर्शाला मी राक्षस कसं सांगणार? ते माझ्यासाठी देव आहे. म्हणजे बदनामी करण्याचं राजकारण होतंय. बघा राजकारणात आले, इलेक्शनचा वेळ आहे म्हणजे आरोप प्रत्यारोप बदनामी हे सगळं होतच राहणार. भाषण आपण देताना कुठेतरी आपला पूर्ण संदर्भ दाखवत नाही. बघा एक सेंटेन्स दाखवलं राक्षसांनी सांगितलं असं, पण मी राक्षस कुणाला सांगितलं ते बोलले का? तर नाही दाखवलं. तर हे पॉलिटिक्समध्ये कॉमन आहे. पण मला असं वाटते लोकांना खूप छान माहित आहे का हे कोणासाठी बोललं गेलंय, कोण मीरा भाईंदरचा राक्षस आहे आणि मला काही दुसरं वेगळं क्लॅरिफिकेशन द्यायची गरज नाही. पण एक नक्कीच सांगणार, ज्या लोकांनी असं समजलं असेल की हे योगीजीसाठी सांगितलंय त्यांना मी क्लिअर करू इच्छिते, मोदीजीला मी स्वप्नात पण काही असं बोलू शकत नाही. मी त्यांचा आदर करते, ते माझ्यासाठी मोठा आदर्श आहे. मीरा रोडमध्ये खरं तर ही पॅनिक सिच्युएशन जेव्हा होती तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी उभे होतात. एक हिंदुत्ववादी विचार तुमचा जो आहे तो कॉमन विचार घेऊन तुम्ही त्या ठिकाणी मैदानात उभे होतात. तुम्हाला शेरनी म्हटलं जातं, हिंदुत्ववादी शेरनी. तर ही शेरनी हे मैदान कितपत गाजवेल असं सध्या वाटतंय? बघा मी हिंदू म्हणजे मी जैन आहे आणि जैन इज अ पार्ट ऑफ हिंदू. वी फॉलो हिंदू लॉ, सो वी आर हिंदूज. तर मला माझा धर्माचा अभिमान आहे. जरी मी ॲज अ MLA मी मुस्लिम विरोधी नाहीये. ॲज अ MLA मी सगळ्यांसाठी सारखं काम करते आणि हे वरपर्यंत आहे. इव्हन मोदीजींनी जर लाडकी बहीण आपल्या राज्याकडून लाडकी बहीण आली, पण मोदीजींनी लेक लाडकी वगैरे जे काही योजना आली आहे महिलांसाठी, लखपती दीदी वगैरे, काय धर्म किंवा जातीवर आहे का? तर नाही. काय मुस्लिम महिलांना त्याचं नाही भेटलं का? भेटलं. एवढी सगळी योजना जे शेतकरी वगैरेसाठी आणली आहे, काय धर्म असं काय बंधन आहे का मुस्लिमाला नाही भेटणार? तर नाही. मी इथे काम करताना जे मी आता CCTV असो, रोड असो, मी काय स्पेशली सांगितलंय का या एरियात नाही होणार? नाही, त्या एरियात पण झालंय. मग हे एक नरेटिव्ह का सेट करायचं मुस्लिम विरोधी म्हणून? त्यावेळी जे झालेलं ते ऍक्शनचा एक रिएक्शन आहे. आणि मला असं वाटते स्वतःचा कुठलाही धर्म असो त्याला प्रेम करणारा माणूस हेच रिएक्शन दाखवणार. बरोबर. पण कट्टर हिंदुत्ववादी भूमिका एक तुमची आहे आणि भाजपचा चेहरा नरेंद्र मेहता यांचा आहे. त्याच्यामुळे मीरा भाईंदरच्या जनतेमध्ये एक संभ्रम तसा निर्माण होतोय का? कारण की तुम्ही ऑनफिल्ड अनेकदा दिसता, अनेकदा अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये असता, संवेदनशील ठिकाणी तुम्ही हँडल करता त्या सिच्युएशन. 5 वर्ष तुम्ही विधानसभा गाजवलेली आहे आणि आता नरेंद्र मेहता यांचा चेहरा त्या ठिकाणी भाजपचा चेहरा म्हणून मैदानात उतरलाय. परत सांगते, पार्टीने केलेली चूक लोक समजतात.
संभ्रम नाहीये लोकात रोष आहे का असं का झालं. आणि त्यांचं जे नकली हिंदुत्ववादी चेहरा आहे ते जगांना माहित आहे. म्हणजे ते कुठेही नव्हते जेव्हा पत्थरबाजी झाली, कुठेही आपल्या माणसाला सांभाळायला नव्हते. बलके उलट हे सगळं झाल्यानंतर ते सांगते आम्ही अमन शांती यात्रा काढू. त्यांचं फंडिंग बघा तर कुठे कुठे फंडिंग झालेलं आहे, दर्गामध्ये झालेलं आहे. त्यांनी स्वतःनी नाव सुचवलं एका चौकला टिपू सुलतान. जे हिंदुत्ववादी लोकांना या विचारांनी दुखवलं गेलंय. आणि माझं बघा तर माझ्यावर 2 केसेस आहे, FIR आहे. मला अभिमान आहे की धर्मासाठी घेतलेली मी ते FIR आहे. ते 23 FIR नी लोकाला लाज वाटते सांगायला की कसली FIR आहे, पण माझी FIR लोक गर्वानी सांगतात की आहे आमची हिंदू शेणनी 2 FIR घेतली आहे, हिंदुत्वासाठी घेतली आहे. तर हे सगळं लोकांना कळते कोण असली हिंदू आहे, कोण सो कॉल्ड नकली हिंदू आहे. तर ते रोष म्हणूनच लोकांमध्ये आहे का तुम्ही असली हिंदुत्ववादी विचारसरणीला तुम्ही मौका दिला नाही, चान्स दिला नाही. आणि तुम्ही काय केलं तर एक नकली हिंदूवादीला आमच्या डोक्यावर बसवलंय. पण तुम्हाला असं नाही वाटत की मीरा भाईंदर हा जो मतदारसंघ आहे हा अस्थिर करण्यासंदर्भात कोणीतरी या संदर्भात काही सिच्युएशन क्रिएट करतंय का? कारण की गेल्या अनेक दिवसांमध्ये याच्यामध्ये अनेक संवेदनशील परिस्थिती निर्माण झाल्या, जातीय दंगली ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या या भागामध्ये. त्याच्यामुळे अस्थिर करण्याचा प्रयत्न कोणी करतंय का? राजकीय सहभाग वाटतोय का कोणाचा? बिलकुल असू शकते. बघा जेव्हा एक महिलांना हे सगळं सामना करायचं असते तर एक मनात कल्पना करून हे सगळं अस्थिरता निर्माण करायचा प्रयत्न करत असतात की महिला आहे घाबरून जाणार आणि घरी जाऊन बसणार. सगळ्यात पहिला नरेटिव्ह हे असते. कारण महिला पहिलेच कुठेतरी भांडत होत असेल, मारामारी होत असेल, त्याच्यापेक्षा जरासं लांब राहण्याचा प्रयत्न करते. आणि मी स्वतः जिथे पत्थरबाजी होत आहे तिथे जाईल अशी आशा कदाचित नसेल. त्यांना एक पिक्चरायझेशन करायची इच्छा असेल की बघा रे आपल्याकडे दंगे झाले आणि आपले आमदार उतरले नाही. ते त्यात अनसक्सेस झाले आहे आणि लोकांना माहीत पडलाय का खरी शेरणी कोण आहे. बरोबर, हे तर जातीय दंगलीचा भाग झाला. पण आपल्या एरियामध्ये यंग जनरेशन मोठ्या प्रमाणात आहे, तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे. आणि खरं तर राज्यातली एकूणच तरुणाई जर बघितलं तर त्यांना एक अपेक्षा आहे की कुठेतरी रोजगार मिळावा, एक राष्ट्र म्हणून महाराष्ट्राला कसं तरी पुढे नेता यावं. तुम्हाला तुमच्या विभागासंदर्भात काय वाटतंय? किती यंग जनरेशन आहे आणि त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायचं नेमकं? बघा यंग जनरेशन माझं बरोबर आहे. कारण यंग जनरेशनला सगळ्यात पहिला पॉइंट असते. बघा आजची जनरेशन चिडते ते करप्शननी चिडते. त्यांचे फ्रेंड्स जेव्हा फॉरेनला जातात ते सांगतात आमच्याकडे असं करप्शन नाहीये, तेव्हा त्यांच्या मनातही एक पिक्चर निर्माण होते आमचाही देश असा असावा. तर यंग जनरेशन नॉन करप्शनला सपोर्ट करते जे माझ्यात त्यांना दिसते. दुसरं माझे प्रयत्न आहे इथे एक मेडिकल कॉलेज युनिव्हर्सिटी आणायचे. मी ऑलरेडी त्यासाठी प्रयत्नशील. एक उत्तरमध्ये जे जमीन आहे तिथे मागणी केली आहे का तिथे आम्हाला एक युनिव्हर्सिटी करून द्या. आणि इथले जे कोणी युथ आहे त्यांना सगळ्यात पहिले तर कॉलेजची खूप जरूरत आहे. ते त्यांना बाहेर जावं लागते. ते मला बघायचं की ते इथेच होऊ द्या. आणि सगळ्यात मोठं म्हणजे रोजगार. त्यासाठी आम्हाला इंडस्ट्रीयल झोन, कॉर्पोरेट झोन, IT झोन त्यासाठी आम्ही DP मध्ये मागणी केली आहे. जेणेकरून इथला युथ इथे जर काम भेटत असेल तर त्यांची जी सर्जनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कार्य करायची क्षमता आहे ते वाढणार. बिकॉज नाव वी वेस्ट लॉट्स अँड लॉट्स ऑफ टाइम फॉर ट्रॅव्हलिंग. तर ते वाचणार. तर मला असं वाटते आजचे युथ जे त्यांना पाहिजे ते सगळं काय गीताजींनी ऑलरेडी तयार केलेलं आहे आणि लवकरच ते रिझल्ट दिसणार. डेफिनेटली. एक तसं बघायला गेलं तर आता राजकीय दृष्ट्या जर वातावरण सध्या तापलेलं बघायला मिळत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत, मोठमोठे नेते मैदानात उतरून प्रचार सभा घेत आहेत. तुमच्यासाठी मोठा नेता कोण असेल जो प्रचारात उतरेल तुमच्या? बघा जेव्हा एक अपक्ष प्रचारात उतरतो तेव्हा जनताच त्यांच्यासाठी मोठं नेता, जनताच त्यांचं संघटन, जनताच त्यांची प्रचारक आणि जनताच त्यांचे सपोर्टर आणि जनताच त्यांचे वोटर. फक्त आणि फक्त जनता एव्हरीवेअर. बघा एक शेवटचा प्रश्न विचारते. गीता जैन अगदी नगरसेवक पासून आमदारांपर्यंत नेहमी स्वतःला त्यांना प्रूव्ह करावं लागलंय. एक अपक्ष म्हणून किंवा एक सक्षम महिला म्हणून नेहमी प्रूव्ह करावं लागलंय. 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी प्रूव्ह होणार का? पुन्हा एकदा विधानसभेत आवाज गुंजणार का? नक्कीच. मी परत एकदा तेच सांगते की लोकांचा विश्वास ज्या नेत्यावर असते त्यांना कुठलंही पक्ष कुठलीही तिकीट लागत नाही.
आणि ते मी एकदा प्रूव्ह करून दाखवलंच आहे 19 मध्ये, तर दुसऱ्यांदा प्रूव्ह करायला काय हरकत आहे. मी आपल्याला सांगू इच्छिते की हे जनता आहे, तेच माझा पक्ष आहे, तेच माझं संघटन आहे. हा, एक गोष्ट वेगळी आहे की पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवला असता तर मी नक्कीच उत्तम संघटन करून दाखवलं असतं, पण ते त्यांनी दिलं नाही. दुसरं होतं की माझा इलेक्शन नंतर कॉर्पोरेशनचं इलेक्शनही आला नाही, जेणेकरून काही खालचे म्हणजे जर सेकंड लेअर जे नेत्याच्या असते कॉर्पोरेशनमध्ये, कॉर्पोरेटर वगैरे, तेही करायची संधी मला भेटली नाही. पण यावेळी नक्कीच मी हे सगळं काय करून दाखवणार, हे पण माझी तयारी आताही होती. पण ऑनली थिंग इज संधी भेटली नाही, कारण ते इलेक्शनच लागले नाहीये. पण नक्कीच मला जास्तीत जास्त युथ आणि महिलांमधून त्यांना वर आणायचं आहे, जेणेकरून आता जे करप्ट पॉलिटिक्स चाललंय ना, युथ जेव्हा येणार, महिला जेव्हा जास्त येणार, तेव्हा हे नक्कीच एक साफ सुथरा पॉलिटिक्स इथे दाखवणार. आणि माझं एम तेच आहे की या शहराला असं शहर बनवायचं आहे जे स्वप्न मी 40 वर्ष आधी इथे सून म्हणून आलेली, आणि माझं स्वप्न होतं तेव्हा मी आली तेव्हा इथे रोडही नव्हते, कच्चे रोड होते. आणि ते माझं स्वप्न आहे की लोकांनी जे स्वप्न बघितलंय की आमचं शहर कसं असावं ते बनवून दाखवायचं. नक्कीच गीताजी, धन्यवाद. आमच्याशी इतकी बातचीत केली आणि अगदी दिलखुलासपणे आमच्याशी गप्पाही मारल्यात. तर एकूण जर बघितलं तर गीता जैन खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत, मात्र स्वतःला देखील त्यांनी सिद्ध केलेलं बघायला मिळतंय. अगदी नगरसेवकांपासून आमदारांपर्यंतचा त्यांचा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये अपक्ष म्हणून, एक सक्षम स्त्री म्हणून त्यांनी स्वतःला आजपर्यंत सिद्ध केलंय आणि पुढे देखील विधानसभेमध्ये आवाज गुंजणार असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.